देवा, ध्यान असू द्या लेकरावर. तुम्ही बुद्धी दिली आणि मी वागलो. प्रत्येक वेळी सांभाळून घेतलं, यावेळी सांभाळून घ्या. अर्ध्या टक्क्याचा नियम आयुष्यात कधी मोडणार नाही देवा. एकदा काय झंझटून मोकळा झालो की फॅमिली घेऊन येतो पायावर. पण आज बंदोबस्त करून टाका देवा, बंदोबस्त करून टाका. बंदोबस्त करा देवा, संकटातून सोडवा देवा. मी ओळखलं नाही आपल्याला. मला महेंद्र ठाकूर देसाईने पाठवलं. महेंद्र ठाकूर देसाई म्हणजे ते कापडाचे व्यापारी. साहेबांनी सांगितलं घरात मॅडम्स आहेत, त्यांच्यासाठी कांजीवरम साड्या वगैरे पाठवले. साहेब, एवढं टोकाला उभं राहून नाही चालत संसार. 4 पावलं तुम्ही पुढे या, 10 पावलं मी येतो. आपसात बसून समजून घेऊ साहेब. साहेब, कागदांचा अभ्यास करून काय होणार आहे? माणसाच्या आयुष्यात नफा हवा, नफा. आणि असंही सरकारी नोकरीमध्ये मिळून मिळून कितीचं मिळत असेल तुम्हाला? साहेब, आपली बरीच कर्तव्य अजून तशीच बाकी आहेत, त्यांच्याकडेही थोडं लक्ष द्या. नाहीतर बघता बघता रिटायर व्हाल आणि नंतर लक्षात येईल की आपली घरची सगळी कर्तव्य तशीच्या तशी राहिली. म्हणजे आता बघा, हा तुमचा टीव्ही. या टीव्हीच्या ऐवजी 42 इंचाचा फ्लॅट टीव्ही येऊ शकतो. तुमच्या या घराच्या जागी एक पॉश डुप्लेक्स फ्लॅट येऊ शकतो. आणि ती मोकळी जागा आहे ना तुमची साहेब, त्या जागी एक चांगली पॉश कार पण पार्क होऊ शकते. बरं, या सगळ्याच्या बदलीत मला काही नकोय, खरंच काही नकोय. फक्त माझ्या दुकानाकडे कानाडोळा करा. हे घ्या, हे माझं कार्ड. फक्त रेड होऊ देऊ नका. महेंद्र ठाकूर देसाई आज तुमच्या या फाईलचा निकाल लावणार आहे. यापुढे कोणालाही फसवताना 10 वेळा विचार कराल असा बंदोबस्त करून ठेवलाय तुमचा. तयारच ना? हो, पण आपण जे काही एक मिनिट. आपण नाही, तू करणारच आहे. मी यात कुठेही दिसणार नाहीये. हो, हे सगळं मी करणार आहे, पण याने स्वानंदीला नक्की त्रास होईल ना? म्हणजे काय? त्याच्यासाठीच आपण करतोय ना हे. हे बघ बाळा, स्वानंदीला नेहमीच तुझ्या घरात सुप्त माप मिळालेलं आहे. तीच सगळ्यांची लाडकी आहे. हेच मला सहन होत नाहीये का? म्हणूनच म्हणतोय, एखाद्या लांब रेषेला जेव्हा झटक्यात छोटी रेषा करायचं असतं तेव्हा तिच्या जवळ तिच्याहून मोठी रेषा आखायची असते. म्हणजे त्या आधीच्या रेषेची किंमत 0 होते. हे घे, वापर तुझ्या कामासाठी. हे काय? हे पैसे? अहो, मी काय करू याचं? आता हे पैसे स्वानंदीच्या हातून बाबांच्या एखाद्या वस्तूमध्ये जातील असं बघ. बाबांच्या? त्यांचा इथे काय संबंध? त्यांना का मध्ये ओढताय? त्यांच्या नजरेतनच पाडायचे ना स्वानंदीला. पण मला बाबांना अडकवायचं नाहीये. माझा त्यांच्यावर काहीच राग नाहीये. तुझा राग स्वानंदीवर आहे, बरोबर? हो. ती तुझ्या बाबांची एकदम लाडकी आहे, बरोबर? हो. ती जेव्हा तुझ्या बाबांच्या नजरेतनं उतरेल तेव्हाच सगळं घर तिचा तिरस्कार करायला लागेल ना. हो. हा, काय करायचं? हा,
तर हे पैसे तू बाबांच्या एखाद्या वस्तूमध्ये लपवून ठेव आणि ती वस्तू स्वानंदीच्या हातून बाबांना मिळेल अशी व्यवस्था कर. म्हणजे ते पैसे बाबांकडे सापडतील, बाबांना चौकशीसाठी आत घेतील. तुम्ही काय बोलताय? अगं, प्रकरण मोठं होईल तेव्हाच तुझ्या बाबांना स्वानंदीचा संताप येईल ना. हो पण या नोटांचे नंबर लाचलुचपत खात्याला कळवायची व्यवस्था आधीच केलेली आहे. आणि हे काम मी करायचंय? तर तुझ्या बाबांना कळणारच नाही की हे पैसे त्यांच्या वस्तूमध्ये कसे आले. आणि हे पैसे ज्या वस्तूमधनं आले ती वस्तू स्वानंदीने जर बाबांना दिली असेल तरच त्यांचा संशय स्वानंदीवर जाईल, नाही का? हे सगळं आहे, पण ह्या सगळ्यात बाबांची किती नाचक्की होईल याची कल्पना आहे तुम्हाला? त्यांच्या आजवरच्या करिअरमध्ये त्यांच्यावर आरोप करायची कोणाची हिंमत सुद्धा नाही झाली, तुम्हाला माहित नाहीये. म्हणूनच आपण हे करतोय ना. या नाचक्कीमुळे तुझ्या बाबांचा स्वानंदीवरचा विश्वास उडेल, ते तिचा तिरस्कार करायला लागतील. हा, काही काळ बाबा अडकतील पण सुटतील सुद्धा. त्या काळात त्यांचं स्वानंदीवरचं प्रेम पूर्णपणे संपलेलं असेल. त्या काळात तू एक काम करायचं, तू तुझ्या बाबांना सांभाळून घ्यायचंस. म्हणजे त्यांच्या नजरेत तू आणखीन मोठी होशील. तुला आतापर्यंत जे मिळालं नाही ते मिळेल. म्हणजे तुझ्या वडिलांचं प्रेम, त्यांच्या नजरेत तुझ्याविषयी कौतुक, माया. खरं तर ना संपदा, स्वानंदीपेक्षा तू दिसायला जास्त सुंदर आहेस, शहाणे सुद्धा. पण तुझ्या गुणांची ना इथे कदर नाही. म्हणून सांगतो, या संधीचा फायदा घे. हे काम मी कर, पण ह्यात बाबांना जास्त त्रास होणार नाही. नाही नाही, जो काही त्रास होणार आहे ना तो फक्त स्वानंदीला होणार. काय? फक्त स्वानंदीला? ललिता काकूंना सुद्धा त्रास द्यायचाय ठरलंय आपलं. गो ना, तिला सुद्धा याच्यात गो आपण. ती जबाबदारी माझी. आपण हे जे काही करणार आहोत ना त्यामुळे त्या दोघीही बदनाम होणार आहे. तू हे काम केलंस ना की हा सगळा प्लॅन ललिताचा होता हे मी सिद्ध करणार. त्यामुळे त्या दोघी एकदम बदनाम होतील. मी निघतो आता. काम झालं की कळव मला. काम कसं केलंस ते मला कळण्यासाठी एखादा फोटो काढून पाठव. ऑल द बेस्ट. बाण निशाण्यावर सोडलाय बरं का. आता तो बाण त्या देशपांड्यांच्या छातीत जाऊन रुतला ना की घरात नुसता हल्लकल्लोळ होऊन जाईल. तुमच्यासारख्या सिनियर ऑफिसर कडून एवढा गंभीर अपराध? माझ्याकडून अशा प्रकारचा म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? मी लाच घेतली? तुमच्या लक्षात कसं येत नाही देशपांडे? सगळे पुरावे तुमच्या विरोधात आहेत आणि मी लाच घेतली नाही असं तुम्ही कितीही पोटतिडकीने सांगितलं तरी डिपार्टमेंटला एन्क्वायरी तर होणारच ना.